नमस्कार. आता आपण शिवनेरी किल्ल्याबद्दल चर्चा करणार आहोत. पश्चिम घाटाने वेढलेला तसेच सह्याद्री पर्वतरांगेतील तीव्र कडे आणि शिखरांच्या मधोमध अतिशय मोक्याच्या जागी असलेला गिरिदुर्ग म्हणजे शिवनेरी किल्ला. दख्खनचे पठार आणि किनारपट्टीवरील कल्याणसारख्या शहरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या तसेच ऐतिहासिक व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरी किल्ल्याचे 1909 सालापासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाद्वारे जतन केले जात आहे. दुर्गम भूभाग आणि तीव्र उतारांनी वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगांच्या नैसर्गिक संरक्षण कवचाने शिवनेरी हा एक अभेद्य किल्ला म्हणून ओळखला जातो. किल्ल्याला महादरवाजा, गणेश दरवाजा, पीर दरवाजा आणि हत्ती दरवाजा अशा एकूण 7 प्रवेशद्वारांच्या विलक्षण पद्धतीने सुरक्षित करण्यात आलेला आहे, ज्यामुळे किल्ल्यावरील प्रवेश नियंत्रित करता येत असे आणि शत्रूचा वेगही मंदावत असे. किल्ल्यावर जाण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी उभारलेल्या बुरुजांमुळे त्यावर चढाई करणं आणखीनच कठीण होत असे. प्राचीन कातळकोरीव लेणी आणि पाण्याची टाकी या व्यतिरिक्त किल्ल्यावर शिवाई देवी मंदिर, कामानी मशीद, ईदगाह, अंबरखाना, शिवजन्मस्थान आणि कडेलोट अशा निरनिराळ्या वास्तूंचे अवशेष आढळतात. संरक्षण रणनीतीबरोबरच युद्धाच्या किंवा वेढ्याच्या परिस्थितीत पाण्याची टंचाई भासू नये यासाठी स्वयंपूर्ण जलव्यवस्थापन शिवनेरी किल्ल्यावर दिसून येते. मुबलक पाणी मिळावं यासाठी बदामी आणि गंगा जमुना तलावांबरोबरच पाण्याची टाकी तसेच दगडात कोरलेल्या जलकुंडांची निर्मिती किल्ल्यावर करण्यात आलेली आहे. जुन्नरच्या वाटीसारख्या आकाराच्या दरीत वसलेल्या शिवनेरी टेकडीवर इसवीसन पूर्व 1 ते 3 शतकादरम्यान म्हणजेच सातवाहन आणि पश्चिम क्षात्रप काळात कोरल्या गेलेल्या बौद्ध लेण्यांचे 4 गट आढळून येतात. यामध्ये पूर्वेकडील म्हणजेच जुन्नरच्या बाजूला असलेल्या 2 गटांचा, दक्षिणेकडील म्हणजेच तटबंदी असलेल्या बाजूकडील 1 गट आणि पश्चिमेकडील म्हणजेच नाणे घाटाच्या बाजूकडील एका गटाचा समावेश आहे. आज आपण धैर्य आणि इतिहासाचे प्रतीक म्हणून या किल्ल्याकडे बघतो. शिवनेरी किल्ल्याचे संवर्धन आणि जतन करून पुढील पिढ्यांना त्याच्या सामर्थ्य, त्याग आणि दूरदृष्टीच्या गोष्टी प्रेरणा देत राहतील याची आपण खबरदारी घेतली पाहिजे.